शेगाव येथून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात आगमन झाले। सुमारे 750 किलोमीटरचा 33 दिवसांचा पायी प्रवास करत आलेल्या या पालखीचे मार्गावरील गावागावात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले। पालखी मार्गावर विविध ठिकाणी रांगोळ्या काढून, फुलांच्या पायघड्या घालून आणि जयघोष करत वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले। गण गण गणात बोते आणि पुंडलिक वरदा हरिविठ्ठल च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। पालखी सोहळ्यात हजारो वारकरी, पताकाधारी, टाळकरी, महिला, पुरुष, भाविक आणि स्वयंसेवक मोठ्या शिस्तीत सहभागी झाले आहेत। भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले असून पालखी मार्गावर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। श्री संत गजानन महाराजांची पालखी उद्यापासून 2 दिवस सोलापूर शहरात मुक्कामी असणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। विठुरायाच्या दर्शनाची आस मनात बाळगून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे। संपूर्ण पालखी मार्ग भक्तिरसाने ओथंबून गेला असून सर्वत्र विठ्ठल नामाचा जयघोष घुमत आहे। जवळपास 750 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो या पालखीचा असतो आणि जाताना देखील पालखी पायी जाते। दरवर्षी आपण असं पत्रिका काय सांगाल, काय बोलणार? गजानन महाराजांच्या पालखीने ही आमची भूमी पावन होते। प्रतिवर्षी विठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर पार करून जे वारकरी दर्शनाला येतात, या सगळ्यांच्या सोलापूरच्या भूमीत आज मी असेल, माननीय शिवसाहेब असतील, आम्ही आज सगळे स्वागत केलेलं आहे। आणि खरोखर गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्ही सगळे धन्य झालो। वारकऱ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। आम्ही सगळे नशीबवान आहोत। दादा, खरं तर यंदाची वारी जी आहे ती हायटेक पद्धतीची वारी असल्याचं पाहायला मिळते। प्रचंड सुविधा ज्या त्या वारकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत। मागच्या वर्षीपेक्षा ही वारी जी आहे ती सरस होताना पाहायला मिळते। काय सांगाल, काय म्हणून? दरवर्षी प्रशासन वारी कसं चांगलं करता येईल, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अजून चांगलं कसं करता येईल, यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे। आणि निश्चितच वारकऱ्यांची कितीही सेवा केली ती कमी असते, पण त्यातल्या त्या चांगल्या सुविधा कशा देता येईल त्यासाठी प्रशासन असेल, शासन असेल, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। दादा, यावर्षी जिल्ह्यात जो आहे तो म्हणावा असा पाऊस पुरेसा झाला नाही। पांडुरंगा चरणी किंवा गजानन महाराज आमच्या सगळ्यांचं पांडुरंगाच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी हेच आहे की जे वरुण राजाने रुसवा यावेळी बळीराजावर दिलेला तो कुठंतरी कमी होऊन वरुण राजा आम्हा सगळ्यांना प्रसन्न व्हावं आणि शेतकऱ्यांना, बळीराजांना दिलासा द्यावं अशी प्रार्थना आमची विठू माऊलींच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी आहे।